नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता नंदिनी जीवाला डॉक्टरकडे घेऊन जाते आणि त्यानंतर ती घरीही आलेली असते। आता घरी येताच नंदिनी जीवाची काळजी घेऊ लागते। नंदिनी जीवाला म्हणते, जीवा सावकाश, तुम्हाला त्रास तर होत नाहीये ना? तर जीवा म्हणतो, नाही, आता बरं वाटते। तर गुड्डू म्हणतो, आता हळूहळू जीवा भैयांना बरं वाटेल, त्यांची ॲलर्जी उतरेल आणि मग त्यांना खूप आराम भेटेल। आता हे ऐकताच जीवा म्हणू लागतो, नाही नाही, अरे असं झालं तर नंदिनी माझी काळजी कशी घेईल? ती तर माझी काळजी घ्यावी यासाठीच हे सगळं काही मी केलं होतं। नंदिनी आता जीवाची माफी मागत म्हणते, जीवा खरंच मला माफ करा, मला वाटलं होतं की तुम्ही हे सगळं काही नाटक करता आणि म्हणूनच मी तुमच्याकडे दुर्लक्ष केला। खरंच जीवा, माझी खूप मोठी चूक झाली, मी तुमच्यावर विश्वास ठेवायला होता पण मी तुमच्यावर विश्वास ठेवलाच नाही, यासाठी खरंच मला माफ करा। जीवा म्हणतो, नंदिनी अगं तू हे काय करतेस? तू माफी वगैरे मागायची काहीच गरज नाही आहे। खरं तर माफी मी मागायला हवी, कारण मी चूक केली आहे, तुझं काही चुकलं नाही आहे। कारण या सगळ्यामध्ये माझी चूक आहे, अजूनपर्यंत मी तुझा विश्वास जिंकू शकलो नाही, कुठेतरी मीच कमी पडत आहे हे माझ्या लक्षात येत आहे। यात नंदिनी तुझी काही चूकच नाही आहे, कारण माझी चूक आहे। तुला वाटलं असेल लांडगा आला रे आला, असंच याचं चालू असेल आणि म्हणूनच तू आली नाहीस, नाहीतर मला बरं नसताना तुझी तडपड होणार नाही असं होईल का? नंदिनी हे कधीच शक्य नाही। नंदिनी आता शांत असते तर जीवा म्हणतो, तुला सांगतो। तर नंदिनी म्हणते, बस जीवा, आताच तुम्हाला बरं वाटत आहे त्यामुळे प्लीज तुम्ही बोलू नका। जीवा म्हणतो, नंदिनी मला माफ कर, परंतु आता मला बोलावंच लागेल। नंदिनी आपलं घर सोडून आल्यानंतर तुझं आणि माझं असं शांतपणे कधी बोलणं झालंच नाहीये, आपल्या दोघांमध्ये कधी संवाद झालाच नाही, पण आता मला तुझ्याशी अगदी मन मोकळेपणाने बोलायचं आहे। नंदिनी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे, माझं तुझ्यावरचं प्रेम खोटं नाही आहे ग, माझं तुझ्यावर अगदी खरंच प्रेम आहे आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी मी तुला चिठ्ठ्या पाठवत नव्हतो। मला माहीत आहे मी आज चिठ्ठी लिहत होतो, परंतु ही चिठ्ठी मी पाठवली नव्हती, खरं तर ती एका फॅन्सने पाठवली होती, पण त्याचवेळी ती भिजली आणि म्हणूनच ती चिठ्ठी मी परत लिहत होतो। ही चिठ्ठी मी लिहत होतो मला मान्य आहे, परंतु या अगोदर आलेल्या प्रत्येक चिठ्ठ्या ह्या मी लिहिलेल्या नव्हत्या, तर त्या तुझ्या आणि माझ्या फॅन्सने पाठवलेल्या होत्या। तर नंदिनी म्हणते, पण जीवा तुम्ही हे अगोदरच का नाही सांगितलं? मला जर अगोदर कळालं असतं मी तर तुमच्यावर ओरडलेच नसते। तर जीवा म्हणतो, नाही नंदिनी, तू तुझ्या जागेवर अगदी योग्य आहेस, परंतु आज मला तुला विचारायचं आहे। नंदिनी मी जे काही प्रयत्न करतोय, तुझ्या प्रेमासाठी झटतोय, ते तुला आवडत नाही आहे का? तुला या सगळ्याचा त्रास होतोय का? तसं होत असेल तर तू बिंदास सांग, मी इथून निघून जाईन, कायमचा निघून जाईन, सगळ्यांपासून दूर निघून जाईन, कधीच कोणाच्या आयुष्यात परत येणार नाही। नंदिनी खरंच मी नको आहे का ग तुला? माझ्या या सगळ्या वागण्याचा तुला त्रास होतोय का? बोल नंदिनी, तू एकदा सांग। आता मात्र नंदिनी शांतच होते आणि जीवाला म्हणते, तुम्ही शांत बसायचं, मी तुम्हाला बोलू दिलं याचा अर्थ तुम्ही अजून काही बोलणार आणि मग या सगळ्यांतून तुम्हालाच त्रास होणार, त्यामुळे जीवा प्लीज स्वतःला सावरा। आणि हो, आता तुमचा इमोशनल ड्रामा पुरे झाला, तुम्हाला बोलायचं होतं ना, मी संधी दिली, पण आता तुम्ही एक शब्दही बोलणार नाही आहात, आता तुम्ही फक्त शांतपणे जेवायला येणार आहात। जीवा आता तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत, त्यामुळे तुम्हाला जेवावंच लागेल। जीवा म्हणतो, नाही नंदिनी मला नको आहे। नंदिनी म्हणते, नाही जीवा, मी आता तुमचं काही ऐकून घेणार नाही, तुम्हाला जेवावंच लागेल। जीवा म्हणतो, नको बाबा, मला तुझ्या घरात येणं नको, कारण तो तय्याबली मला तर बघूनच घेणार नाही। नंदिनी म्हणते, माझ्या बाबांना तय्याबली वगैरे बोलायचं नाही ना? जीवा म्हणतो, बरं, परंतु नंदिनी म्हणते, नाही आता तुम्हाला जेवावंच लागेल। जीवा म्हणतो, नाही नंदिनी। तर नंदिनी म्हणते, मी एकदा म्हणाले ना आणि मी आहे ना, मग तुम्ही का घाबरताय? चला आपण जाऊन जेवण घेऊ। असं म्हणत नंदिनी आता जीवाला आधार देत त्याला घरात घेऊन येत असते। आता नंदिनीची मिळालेली साथ पाहून जीवा गुड्डूला आवाज देत म्हणतो, गुड्ड्या आता ही ॲलर्जी हवी हवीशी वाटते रे, असं म्हणत आता गुड्डू सुद्धा हसू लागतो। नंदिनी जीवाला घरात घेऊन जात असते, त्याचवेळी जीवाचा तोल जातो, पण नंदिनी त्याला सावरते। एकमेकांना सावरत आता दोघंही घराच्या दिशेने निघालेले असतात। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई वसुआत्यांवर चिडतात आणि म्हणू लागतात, वसुताई अहो तुम्ही काय बोलताय, हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? प्लीज असं काहीही बोलू नका। तर आता रम्या म्हणू लागते, मामी मला तुला काहीतरी सांगायचं आहे, मामी प्लीज प्लीज फक्त माझं एकदा ऐकून घे, यानंतर मी तुला कधीच काही सांगणार नाही। मामी आत्तापर्यंत मी कधीच बोलले नव्हते, पण आज मला अगदी मन मोकळेपणाने हेच सांगायचं आहे की हो, माझ्या आयुष्यात
फक्त मी पार्थला स्थान दिलेलं आहे. मी माझ्या आयुष्यात जर कोणाचा विचार केला असेल तर तो फक्त पार्थचा विचार केला आहे. काहीही रिॲक्ट करण्या अगोदर प्लीज मामी माझं एकदा ऐकून घेशील का, असं म्हणत काव्याने अगदी मानिनीताईंसमोर हात जोडलेले असतात. आणि शेवटी काव्या पार्थवरचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त करत आपल्या भावना मांडत म्हणू लागते, मामी मला माहीत आहे या सगळ्याने तुला त्रास होणार, राग येणार, परंतु हेच खरं आहे. मी आत्तापर्यंत माझा लाईफ पार्टनर म्हणून पार्थलाच इमॅजिन केलं आहे. मी आत्तापर्यंत पार्थ व्यतिरिक्त कोणाचाही माझा लाईफ पार्टनर म्हणून इमॅजिनही करू शकत नाही आणि तो विचार मी कधी करूही शकणार नाही. माझं सुख फक्त एका आणि एकाच गोष्टीत आहे मामी, ते म्हणजे पार्थवर असणारं माझं प्रेम. पण मामी हे सुद्धा तितकंच खरं आहे. मी त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याचा, त्याला विसरून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते माझ्यासाठी शक्य झालंच नाही. पार्थचं लग्न झालं, पण कसलं लग्न ग मामी? त्या लग्नातून त्याला एकही दिवस सुख मिळालं नाहीये. पण तो पार्थ आहे आणि म्हणूनच सगळं सहन करत राहिला. कधीही त्याने याची तक्रार केली नाही. कधीतरी हे सगळं नीट होईल याच आशेवर तो राहिला आणि मी कधीतरी माझा पार्थ मला मिळेल याच आशेवर राहिले. आता रम्या काव्यासमोर हात सोडते आणि म्हणू लागते, काव्या मी तुझ्या समोर सुद्धा हात सोडते. माझा पार्थ मला परत दे. मी माझ्या पार्थशिवाय नाही जगू शकत. पार्थला परत माझं होण्यासाठी माझं नशीब मला संधी देते आणि या संधीचं मला सोनं करायचं आहे. मला माझ्या पार्थला मिळवायचं आहे. प्लीज काव्या माझ्याकडून ही संधी हिरावून घेऊ नकोस प्लीज, असं म्हणत रम्या रडत काव्यासमोर हात सोडते. तर आता मानिनीताई रम्याला आवाज देत म्हणतात, रम्या अगं. रम्या म्हणते, मामी मला माहीत आहे तू कधीच सून म्हणून माझा विचार केला नाहीस. तुझ्या मनात सुनेसाठी माझं स्थान नव्हतं हे मला सगळं काही माहीत आहे. परंतु मामी एकदा तरी पार्थसाठी तू माझा विचार करशील का गं? आता रम्या विक्रम यांच्या समोर येते, हात सोडते आणि म्हणू लागते, मामा मला माहीत आहे तुझाही माझ्यावर राग आहे, पण मामा मी खरंच सांगते मी नक्कीच चांगलं वागण्याचा प्रयत्न करेन. मी आता सुधारण्याचा प्रयत्न करेन. मला माहीत आहे मी आणि माझ्या आईने खूप चुका केल्या आहेत, परंतु या सगळ्याची आम्ही शिक्षा भोगली आहे. मामा प्लीज मला एक संधी देशील का? मामी मी खरं सांगते त्यावेळी मी काहीच केलं नव्हतं. मी वेगळी आहे. माझा हा विषयच नाही आहे. खरं तर मला काय हवंय हे तुम्हालाही माहीत आहे. त्यामुळे प्लीज माझा एकदा तरी विचार करा, माझ्या बोलण्याचा विचार करा, असं म्हणत रम्या आता रडतच मानिनीताई आणि विक्रम यांच्यासमोर हात जोडत विनवण्या करू लागते. रम्या म्हणू लागते, मामी माझ्यावर फक्त एकदा विश्वास ठेव. मी तुझ्या पार्थला अगदी मनापासून सांभाळेन. मी त्याच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. मामी मी तुम्हाला शब्द देते, मी पार्थला नीट सांभाळेन. एवढंच नाही तर पार्थची अगदी मनापासून काळजी घेईन. मी पार्थचा मान राखेन. मी कधीच त्याला उलट उत्तर करणार नाही. आता रम्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर मानिनीताई रम्याला म्हणतात, पुरे झालं रम्या. रम्या म्हणते, मामी मी खरंच सांगते प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेव. मामी माझं जर पार्थशी लग्न झालं ना तर मला या लग्नाचा कधीच पश्चाताप होणार नाही. मी या नात्याचा आणि लग्नाचा अगदी मनापासून आणि आनंदाने स्वीकार करेन. आणि मी शब्द देते मामी मी पार्थपासून कधीच आणि काहीही लपवणार नाही, असं म्हणत आता रम्या काव्याकडे पाहते. तर त्यानंतर रम्या पार्थकडे पाहते. त्यावेळी पार्थ मात्र शांतच असतो. पार्थला आता काव्याचं खोटं बोलणं आठवतं. काव्य आणि जीवाच्या नात्याचे फोटो त्याला डोळ्यासमोर दिसू लागतात आणि यामुळे पार्थला खूप वाईट वाटत असतं. तर रम्या रडतच आपलं प्रेम व्यक्त करत मानिनीताईंना विनंती करू लागते. आता विक्रम रम्यावर चिडतात आणि म्हणतात, रम्या बस कर. परंतु त्याचवेळी पार्थ म्हणू लागतो, आई बाबा तुम्ही तिला का ओरडताय? या सगळ्यामध्ये तिची काहीच चूक नाही आहे. रम्या कामात आणि प्रेमात एकनिष्ठ आहे. तिचं काहीच चुकलं नाही आहे. तिने ते सिद्ध करून दाखवलं आहे. यामुळे मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये रम्याची काही चूक असेल. आणि हे सुद्धा तितकंच खरं आहे की रम्यामुळे मला कधी गिल्ट आलं नसतं. आता हे ऐकल्यानंतर काव्याला धक्काच बसतो. काव्य तिथेच कोसळणार, परंतु त्याचवेळी युग काव्याला सावरतो आणि म्हणू लागतो, वहिनी. आता सर्वच जण मागे वळून पाहतात तर काव्या खूप बिथरलेली असते. या सगळ्यामुळे काव्याला त्रास होत असतो. पार्थच्या बोलण्यामुळे काव्य इतकी दुखावली गेलेली असते की ती आपल्या रूममध्ये निघून जाते. आता मानिनीताईंना सुद्धा हे सगळं काही अजिबातच आवडलेलं नसतं आणि म्हणूनच मानिनीताई सुद्धा तिथून निघून जातात. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं शारदाताई नंदिनीच्या वडिलांना म्हणतात,
बस करा धनंजय मोहिते, आज तर तुम्ही हद्दच पार केली. मला वाटलंही नव्हतं की तुम्ही कधी असं वागू शकता. तर नंदिनीचे वडील म्हणतात, हो शारदा, मी हद्द पार केली, कारण मी त्या जीवाचा तिरस्कार करतो. त्या मुलाचा मला राग येतो. ज्या मुलामुळे माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्या मुलाला मला समोरही पाहायची इच्छा होत नाही आणि म्हणूनच त्याला मी लॉनवर तडफडू दिलं. तुला रूममध्ये डांबून ठेवलं. त्याला तडफडताना मी स्वतःहून पाहिलं, परंतु माझ्या मुलीला दिलेला त्रास माझ्या डोळ्यासमोर होता आणि म्हणूनच मी त्याला वाचवायला गेलो नव्हतो. कारण आज ना उद्या त्याच्यावर इलाज होऊन तो बरा होईल, परंतु नंदिनीच्या मनावर झालेल्या जखमा कुठल्याही औषधोपचाराने बऱ्या होणार नाहीत. ज्या काही घटना घडल्यात त्या आयुष्यभर तिच्या मनात घर करून राहणार आहेत. रोज रोज मी तिला कुडत जगताना बघतोय. तिचं आयुष्य किती कोलमडून गेलंय ना, हे बाप म्हणून मी पाहिलंय शारदा. त्यामुळे तू प्लीज त्या जीवाची बाजू घेऊ नकोस. खरं सांगायचं तर त्या जीवाचा मला राग येतोय. त्याला समोर पाहिलं तरीसुद्धा मला नंदिनीला होणारा त्रास आठवतो. तिचा त्रास माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि शारदा, एक गोष्ट लक्षात ठेव, नंदिनीला जेव्हा कळेल ना, त्यावेळी नंदिनी सुद्धा हेच म्हणेल, बाबा तुम्ही योग्य तेच केलात. आता शारदाताई आणि नंदिनीचे वडील मागे येऊन पाहतात तर नंदिनी जीवाला आधार देत त्याला घरी घेऊन आलेली असते आणि हे पाहिल्यानंतर नंदिनीच्या वडिलांना धक्काच बसतो. आता नंदिनी जीवाला शांत बसवते तर त्याचवेळी नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, हे काय आहे नंदिनी? तर नंदिनी म्हणते, हाच प्रश्न बाबा मी तुम्हाला विचारायला हवा. जीवांना बरं नसताना, त्यांना एवढा त्रास होत असताना तुम्ही त्यांना बाहेर तडफडू दिलात. त्यांना तुम्ही पाहिलं देखील नाही आणि आई त्यांची काळजी घेईल, त्यांच्यावर औषधोपचार करायला घेऊन जाईल, तर तिला तुम्ही खोलीत कोंडून ठेवलं. हे सगळं करून काय मिळालं बाबा तुम्हाला? असं म्हणत नंदिनी आता आपल्या वडिलांना जाब विचारू लागते. तर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, ज्याने माझ्या मुलीला मरण यातना दिल्या आहेत त्याला त्याच मरण यातना भोगताना मी पाहिलं आणि ते मला समाधान मिळालं आहे. तर नंदिनी आपल्या बाबांना म्हणू लागते, बाबा तुम्ही काय बोलताय? हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? बाबा तुम्ही चुकताय. आज तुमच्या समोर मी जिवंत उभी आहे, ती फक्त जीवांमुळे. नाहीतर त्या संपूर्ण समाजाने माझी काय अवस्था करून टाकली असती, याचा एकदा तरी विचार केलात का? माझं लग्न मोडलं आणि म्हणूनच सर्वांनी माझ्यावर किती आरोप केलेत, किती चिखलफेक केली की त्यांनी सगळ्यांनीच मला या सगळ्यामध्ये दोषी ठरवलं होतं. कोणीही माझ्याशी लग्न करायला तयार नव्हतं. सर्वांनीच मला असं वेगळं टाकलं होतं. परंतु त्याचवेळी आधाराचा हात जीवांनी माझ्या खांद्यावर ठेवला. आता घडलेला सर्व प्रकार नंदिनी आणि तिच्या वडिलांना आठवताच नंदिनीचे वडील म्हणतात, नंदिनी? तर नंदिनी म्हणते, हो बाबा, मी बोलते ना ते सगळं खरं आहे. बाबा, त्या क्षणी जर जीवांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला नसता, आधार दिला नसतं, तर काय घडलं असतं याचा मी सुद्धा विचार करू शकत नाही. तर आता नंदिनीचे वडील म्हणतात, नंदिनी, पण एक गोष्ट ही तितकीच खरी आहे, ज्याने तुझ्या खांद्यावर हात ठेवला, तुला आधार दिला, त्याच माणसाने एके दिवशी तुझ्या पायाखालची जमीनही हिसकावून घेतली आहे. तुला केवढा मोठा धक्का दिला हे विसरून चालणार नाही आहे नंदिनी. आता नंदिनीला ते क्षण आठवतात, ते म्हणजे 16 डिसेंबर रोजी जीवा आणि काव्याचे डोळ्यासमोर असणारे फोटो. आजही ते तिच्या डोळ्यासमोर असतात. नंदिनीच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. आता जीवा ही शांतपणे पाहत असतो. जीवालाही खूप त्रास होत असतो. तर आता नंदिनीचे वडील म्हणू लागतात, लग्न मंडपामध्ये मला याचा सार्थ अभिमान वाटला होता, परंतु आज मला कळतंय की माझा अंदाज चुकला. मी माझ्या मुलीचा हात एका चुकीच्या माणसाच्या हातात दिला आहे. तर नंदिनी तिच्या वडिलांना म्हणते, मग बाबा मला सांगा, तुमचा कुठला अंदाज बरोबर आला आहे? तो दीपक, संपूर्ण स्टाफसोबत मी त्याला घरी घेऊन आले होते, त्यावेळी तो मुलगा तुम्हाला चांगला आणि गुणी मुलगा वाटला होता, पण काय झालं शेवटी? त्या दीपकने माझ्यासोबत काय केलं हे तुम्हालाही माहीत आहे. मग या सगळ्याची मी उजळणी करायला हवी आहे का आणखीन? असं म्हणत नंदिनी खूप चिडलेली असते. आता नंदिनीला दीपकने दिलेला त्रास आठवतो आणि म्हणूनच नंदिनी आपल्या वडिलांना म्हणते, बाबा तिथेही तुमचा अंदाज चुकलाच होता ना, की बरोबर होता? सांगा ना. आज जसे लॉनमध्ये जीवा तडफडत होते, तसंच एक दिवस मी सुद्धा तडफडत होते, कारण त्या दीपकने फासावर लटकवलं होतं मला. आणि त्यावेळी सुद्धा हा माणूस धावत आला, त्याने माझा जीव वाचवला आणि म्हणूनच मी जिवंत राहिले आहे. तुमच्या समोर जी नंदिनी उभी आहे ना, ती नवीन नंदिनी या माणसानेच निर्माण केली आहे. या माणसानेच तिला घडवलं आहे. तर नंदिनीचे वडील म्हणतात, म्हणजे याची बाजू घेऊन आता तू माझ्याशी भांडणार आहेस का? नंदिनी म्हणते, बाबा मी तुमच्याशी भांडत नाहीये, तर मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे.
तर नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, याने केलेले उपकार तुला आठवतायत आणि म्हणूनच तू या माणसाला माफ करायचं ठरवलंयस का? तर नंदिनी म्हणते, बाबा असं काही नाहीये. दोन गोष्टी एकत्र करून बाबा तुम्ही खूप मोठी गल्लत करताय. गुन्हा एकीकडे आणि माणुसकी दुसरीकडे, या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि आज बाबा जीवाला तुम्ही माणुसकी न दाखवून खूप मोठा गुन्हा केला आहे. तर नंदिनीचे वडील म्हणतात, नंदिनी म्हणते, बस बाबा, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तर नंदिनीचे वडील म्हणतात, नंदिनी तू चुकतेस, शहाणी हो. नंदिनी म्हणते, बाबा मला शहाणं व्हायचं नाहीये. शहाणपणावर जग चालत असेल बाबा, पण तर जीवा आता नंदिनीचं वाक्य पूर्ण करत म्हणतो, प्रेमाच्या दुनियेत वेडेपणाच लागतो. आता मात्र शारदाताई, नंदिनी आणि विक्रम इकडे आता जीवाकडे पाहू लागतात. नंदिनीच्या वडिलांना नंदिनीचं वागणं पटत नाही आणि म्हणूनच ते तिथून निघून जातात. तर नंदिनी जीवाला म्हणते, जीवा सॉरी, पण तुम्ही इथे शांत बसा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. आणि आई तू सुद्धा इथे बस, मी आलेच, असं म्हणत नंदिनी तिथून निघून जाते. आता शारदाताई जीवाकडे येतात. जीवाची ती अवस्था पाहतात. त्याच्या चेहऱ्यावरून मायेनेच हात फिरवतात. तर त्यानंतर जीवा शारदाताईंचा हात हातात घेतो आणि त्यांच्याकडे पाहू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थच्या बोलण्याचा काव्याला इतका त्रास झालेला असतो की स्वतःहून आलेली काव्या आता आपली बॅग भरून घराबाहेर पडायचं ठरवते आणि ती बॅग भरत असते. आणि हे दृश्य मानिनीताईंनी पाहिलेलं असतं. आता हे पाहताच मानिनीताईंना धक्का बसतो. आता काव्या बॅग भरत असते. त्याचवेळी मानिनीताई काव्याची पुस्तकं घेऊन येतात आणि बॅगमध्ये ठेवतात. काव्या म्हणते, काय करताय तुम्ही? मानिनीताई म्हणतात, बॅग भरतेस ना, घरी जातेस ना, मग मी सुद्धा तुला बॅग भरण्यासाठी मदत करते, असं म्हणत मानिनीताई काव्याला म्हणू लागतात, काव्या तू काय करतेस, तुला तरी कळतंय का गं? काव्या खरंच तू घर सोडून निघाली आहेस का? मग जा, काहीच हरकत नाही. तसंही रम्याला हेच हवंय, तू घर सोडून जावं. मग रम्या काय करू शकते हे तर तुला माहीतच आहे. तिने आत्तापासून पार्थचं मन वळवायला सुरुवात केलीच आहे. हळूहळू ती पार्थचं मन वळवेलही आणि मग पुढे काय घडेल हेही तुला चांगलंच माहीत आहे. तरीसुद्धा जर तुला घर सोडून जायचं असेल तर तू अगदी खुशाल जाऊ शकतेस. म्हणजे इथे रम्याच्या मनासारखं होईल आणि तू मात्र आयुष्यभर कुडत राहशील. सर काव्या, अगं तुला बॅग भरायची आहे ना, हे सगळं काही आवरून घे आणि तुला जर काही मदत हवी असेल तर मला सांग. आता मात्र काव्या तिथेच बसते. ती खूप रडू लागते. तिला या सगळ्यामुळे खूप त्रास होत असतो. काव्या या सगळ्यामुळे बिथरून गेलेली असते. मानिनीताई तिच्या डोक्यावर मायेचा हात ठेवतात, तिला कुशीत घेतात, शांत करतात. काव्या रडत असते. मानिनीताई म्हणतात, रडू नको, कारण अख्ख्या जगाला पुरून उरणारी लेक आहेस का तू माझी, आणि तू आज अशी जर हरलीस तर मला चालणार आहे का? अगं तुझी हार म्हणजेच रम्याची जीत आहे, हे विसरू नकोस काव्या. काव्या, आता तू जे काही प्रयत्न करतेस ते खरंच खूप छान आहेत, कौतुकास्पद आहेत. आता हे सगळं काही थांबवू नकोस. अगं तू आता ध्येयाला पेटून उठली आहेस ना, तुला तुझ्या पार्थला मिळवायचं आहे ना, मग अशी अर्धवट माघार का घेतेस तू? काव्य तुला माहीत नाहीये, पण तू पार्थला तुझ्या प्रेमाची जाणीव करून देतेस बाळा. त्याच्या कलाने घेतेस, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेस. म्हणजे सुरुवातीच्या काळात पार्थने जे तुझ्यासाठी केलं होतं तेच आज तू पार्थसाठी करतेस. काव्या, मला खात्री आहे की तुझ्या या प्रयत्नांना यश मिळेल बाळा, परंतु तू आता जर अशीच माघार घेतलीस तर काहीच सिद्ध होणार नाहीये. पण आई, तुम्ही बघितलं ना पार्थ आता कसे बोललेत? तर मानिनीताई म्हणतात, या गोष्टीचा विचार नको करूस काव्या. काव्या म्हणते, नाही करणार आई, मी इथे थांबणार माझ्या पार्थना पुन्हा एकदा मिळवण्यासाठी. आई, मी माझ्या पार्थची वाट बघायला तयार आहे, पण कधीपर्यंत सांगा ना, असं म्हणत आता काव्या मानिनीताईंना प्रश्न करते. आई, सतत मी एकाच गोष्टीचा विचार करते, पार्थ मला करतील ना माफ, करतील ना माझा ते स्वीकार? आई, मला या माझ्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नाहीये की हा दुरावा, हा अबोला कायम असाच राहणार आहे, असं म्हणत काव्या खूप रडू लागते. काव्य म्हणू लागते, आई मला खरंच काही कळत नाहीये, माझे पार्थ मला मिळतील ना, असं म्हणत ती पुन्हा एकदा मानिनीताईंना मिठी मारते आणि खूप रडू लागते. तर काव्या मनाशीच म्हणते, पार्थ, मी तुमची आयुष्यभर वाट बघायला तयार आहे, तुम्ही कराल ना मला माफ? तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पार्थ युगला म्हणतो, आज ना उद्या जीवा या घरात परत येणारच आहेत. मग जीवा आणि काव्या जर समोरासमोर आल्या तर पुन्हा तो दिवस माझ्या डोळ्यासमोर येणारच आणि ती चक्र माझ्या डोक्यात पुन्हा एकदा सुरू होणार. आणि हे बोलणं आता काव्याने ऐकलेलं असतं. तर पार्थ पुढे म्हणतो, समजा काव्या किचनमध्ये असतील आणि जीवा हॉलमध्ये असेल तर पुन्हा माझ्या मनात संशय, असं म्हणत आता पार्थ तिथेच थांबतो. काव्याला धक्का बसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी स्वतःच्या हाताने जीवाला जेवण खाऊ घालत असते. ती जेवण भरवत असते आणि म्हणू लागते, हा घास
आईचा तर जीवा विचारतो मग हा दुसरा घास, तर नंदिनी म्हणते हा घास नंदिनीचा. असं म्हणत दोघांमध्येही आता प्रेम हळूहळू खोलू लागलेलं असतं. आता जीवा आणि नंदिनीचं प्रेम तर खोलू लागलेलं असतं, परंतु इकडे काव्या आणि पार्थच्या प्रेमाचं नक्की काय होणार? रम्या अजून काही कारस्थान करेल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.